जय जय रामकृष्ण हरी। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। मंगल भावन अमंगल हारे, मंगल भावन मंगल हारे, प्रभु सो दशरथ अजिर बिहारी, प्रभु सो दशरथ अजिर बिहारी। सिया
विठला 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 याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तडिद्वित विनिंदित पितांबर धारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग. महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनी वाशी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अत्यंत सुंदर गोड असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय आपल्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त होऊन भगवंताच्या चरणाचा सहवास लाभल्यानंतर जीवनामध्ये जो परम आनंद असतो तो परम आनंद प्राप्त झाल्यानंतरचा अनुभव जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये व्यक्त करतायत. विठला 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 भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मौजे माजलगाव या नगरीमध्ये भगवान श्री हनुमंतरायाच्या या पवित्र प्रांगणामध्ये वैकुंठवासी बाबूराव बाळाजी सातपुते यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी 1 दिवसीय कीर्तन महोत्सव संपूर्ण समस्त सातपुते परिवाराच्या वतीने आयोजित केला जातो. आपल्या वडिलांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा केविलवाना प्रयास करण्यासाठी त्या वाड वडिलांचं स्मरण आणि त्यांची सेवा या 2 गोष्टी आपल्या जीवनात घडाव्यात यासाठी हा सुंदर 1 दिवसीय कीर्तन महोत्सव आदरणीय माझे परमस्नेही ज्यांचं माझ्यावरती विशेष असं प्रेम आहे आपल्या या माजलगाव नगरीतील एक फार मोठं व्यक्तिमत्व सराफा असोसिएशनचे मला वाटतं ते उपाध्यक्ष आहेत. अतिशय जीवनामध्ये प्रापंचिक भौतिक उंची गाठून सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबाराय सारख्या संतांच्या विचाराशी नाळ ज्यांची जोडल्या गेलेली आहे आणि विशेषत्वानं परमार्थाची अंतकरणामध्ये असलेली आवड आणि त्या आवडीचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला हा सुंदर उत्सव म्हणजे ती आवड आणि त्या आवडीनंच केलेलं हे सर्व कार्य आहे. आदरणीय नारायण बापू सातपुते गेल्या 12 वर्षापासून आपल्या पित्याच्या पावन स्मृतीला वंदन करण्यासाठी खऱ्या अर्थाने हा उत्सव आहे, हा सोहळा आहे. जिवंतपणे आज जर बघायला गेलो तर खऱ्या अर्थानं आज या भौतिक युगामध्ये या धावत्या युगामध्ये जिवंत माय बापाकडे लक्ष द्यायला मुलांना वेळ नसताना आजच्या या भौतिक धावत्या युगामध्ये आपल्या पित्याच्या दिवंगत बापाच्या आठवणीला 12व्या वर्षी सुद्धा तितक्याच आनंदाने सोहळा साजरा करायचा हे फक्त खऱ्या अर्थानं खरं बापावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाचा परिचय सज्जन. 2 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये नेहमी झाल्या पाहिजेत. एक सेवा आणि दुसरी गोष्ट स्मरण. जिवंत असणाऱ्या माय बापांची सेवा आपल्या हातून होणं गरजेचं आहे आणि दिवंगत माय बापांची वाड वडिलांचं स्मरण आपल्याकडून होणं गरजेचं आहे. विठला 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 जोपर्यंत माय बापांच्या जीवात जीव आहे तोपर्यंत
हाडाची काढ रक्ताचं पाणी करून जरीही आपण सेवा केली तरी कमीच आहे. कारण ज्या माता पित्यांनी हे सुंदर स्वर्गासारखं हे सुंदर जीवन ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे, हे सुंदर विश्व ज्यांनी दाखवलं, त्या माता पित्यांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात. आज आपण आपल्या जीवनामध्ये केवढीही क्रांती केली, कितीही मोठे झालो आपल्या पुरुषार्थाने, आपल्या कर्तृत्वाने, तरी तो पुरुषार्थ मी म्हणेल 50% सुद्धा नसतो. भरत महाराज, 50%पेक्षाही जास्त पाठीमागे ताकद जर कोणाची असते ती मायबापाची असते. सज्जन हो, जिवंत असलेल्या मायबापांची. तुम्हाला असं वाटत असेल ते काहीच करत नाहीत, ते जागेवर बसलेले आहेत, ते जरी नुसते जागेवर बसलेले दिसत जरी असले, परंतु त्यांच्या डोळ्यातली जी शक्ती आहे ना, ती शक्ती, आशीर्वादाची ताकद, ती मात्र आपल्या पाठीमागं काम करत असते. म्हणून जोपर्यंत आयुष्याचा शेवटचा क्षण असेल, जेवढं त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे, अंगा खांद्यावर खेळून, मांडीवर बसून घासातला घास भरवला ज्या माय बापांनी, त्यांची सेवा आपल्याकडून होणं गरजेचं आहे, जिवंत असतानाही आणि मृत्यूनंतरही. भारतीय संस्कृतीमध्ये आपण जीवन जगणारी माणसं आहेत सज्जन हो. वेस्टर्न कल्चर आपल्याकडं नाही. विदेशामध्ये जर आपण गेलो तर माय बापाचा मृत्यू झाला तर त्या माय बापाला, त्या माता पित्याला मुखाग्नी देण्यासाठी सुद्धा त्या मुलाकडे वेळ नसतोय. परंतु आपण खऱ्या अर्थाने एक आदर्श असे एक एक परिवार, एक एक कुटुंब माझ्या भारत देशामध्ये आदर्श कुटुंब आहेत की बघा, त्यातलं हे एक कुटुंब आहे ज्यांना 12 वर्षापासून आपण पाहतोय जवळजवळ दरवर्षी 2-3 लाख रुपये एक दिवसाचा खर्च करणारं कुटुंब आहे सज्जन. कशासाठी? केवळ आणि केवळ स्मरण. जिवंतपणे सेवा केलीच, परंतु आता मरणाच्या उत्तरोत्तर त्यांचं स्मरण अखंड आहे. एक दिवसही त्यांच्याशिवाय जात नाही. आणि मी सांगेल सज्जन हो, आपल्या मायबापावर आपला इतका विश्वास असावा, एवढी श्रद्धा असावी ना. जर खऱ्या अर्थाने मनातून आपल्या मायबापावर विश्वास आणि श्रद्धा 24 तास जर आपल्या डीपीवर सुद्धा आपले मायबाप जर असतील, तर आयुष्यात मी म्हणेल देव नाही आणि जग नाही, कुणीच त्याचं वाईट करू शकत नाही. एवढी मोठी ताकद त्या माता पित्यांची आहे. आणि तो आशीर्वाद घेण्यासाठीच मला वाटतं आपल्या पुरुषार्थाच्या सोबत आशीर्वादाचीही, प्रार्थनेसोबत आशीर्वादाचीही गरज असते. आणि त्यासाठी आदरणीय नारायण बापू सातपुते यांनी हा सुंदर उत्सव आणि सोहळा आयोजित केलाय. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे मला असं वाटलं होतं यावर्षी मी त्यांना होऊन सुट्टी मागितली होती, कारण जाणीवपूर्वक नव्हती, परिस्थिती तशीच होती. मुंबईमध्ये महाराष्ट्रातले जे टॉप 100 कीर्तनकार आहेत, त्या टॉप 100 कीर्तनकाराचं मुंबईमध्ये संमेलन आहे, धर्मसभा भरलेली आहे. आणि त्या संमेलनामध्ये विश्वस्तरीय ते संमेलन आहे. आणि त्याच्यामध्ये भरत महाराज भगवंताच्या कृपेने माझी वर्णी तिथं लागलेली होती. परंतु बापूंना मी फोन केला, बापू म्हणले महाराज काही बी करा, पण आम्हाला मात्र तुम्ही साईड करू नका. पांडे बाबा, शेवटी प्रेम सूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी. देव जर प्रेमाने आकळत असेल तर आपण सामान्य माणसं आहोत. आणि म्हणून त्या बापूंच्या प्रेमास्तव आज 12 वर्षापासून ही सेवा माझ्याकडे आहे. हनुमंतरायानं ती सेवा याच पवित्र दरबारामध्ये अखंड चालू ठेवलेली आहे. प्रेम प्रीतीचे बांधले बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले बांधले, प्रीतीचे बांधले. प्रीतीचे
शिवाय हे काहीच होत नाही. विठला 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 विठला. जगद्गुरु तुकोबाराय सज्जन हो, आपल्या जीवनामध्ये जी विश्रांती तुकोबारायांना प्राप्त झाली कायम स्वरूपीची, ती विश्रांती कुठं मिळाली, कधी मिळाली आणि कशी मिळाली, आणि ती मिळाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारा आपल्या जीवनामध्ये काय अनुभूती आणि काय अनुभव आला, तो अनुभूती तो अनुभव तुकोबाराने अभंगामध्ये वर्णित केलेला आहे. तसं आपण बघायला गेलो, जरा लक्ष द्या, जास्त वेळ तुमचा घेणार नाही मी. माझ्या तुकोबाराय म्हणतात सज्जन हो, प्रत्येक माणूस जर या जगामध्ये बघायला गेलो तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सारखा माणूस पळताना धावताना दिसतोय. ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, सायास करीसी प्रपंच दिननी मरेपर्यंत अखंड प्रयत्न प्रत्येकाचे चालू आहेत. पहा, जन्म तेरा जन्म तेरा जन्म तेरा जन्म तेरा बातों में बीत गयो पर तूने कबहू न कृष्ण कहो. 5 बरस का भोला भाला अब तू 20 भयो. मकर 25 माया कारण देश विदेश गयो पर तूने कबहू न कृष्ण कहो. जन्म तेरा बातों में बीत गयो कबहू न कृष्ण कहो. गप्पा मारण्यामध्ये माणसाचं आयुष्य निघून जातं सज्जन हो. आलेला दिवस कधी निघून जातोय माणसाला कळत नाही. एक 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 घडी माणसाची पुढे निघून चाललेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, माणूस हे सगळं आयुष्य आपल्या डोळ्यानं जात असताना पाहतोय. कशामुळे चाललंय हे सगळं? आज काहीतरी वेगळी दिवस, आजचा दिवस निघलाय, आजच्या दिवसाच्या काही वेगळ्या काहीतरी आशा आहे. आज हे करायचंय, उद्या ते करायचंय, परवा टार्गेट प्रत्येकानं सेट करून ठेवलेलं आहे. वर्षाचं टार्गेट आहे, कोणाचं 10 वर्षाचं टार्गेट आहे, कोणाचं 25 वर्षाचं आहे, कोणाचं 100 वर्षाचं टार्गेट आहे. 5 वर्ष तर खेळण्यामध्ये निघून जातात. 5 वर्षापर्यंत काही कळत नाही. परत 15 वर्षापर्यंत मधले 10 वर्ष खेळण्या भागडण्यामध्ये निघून जातात. 20 वर्षाचा झाला तर पुन्हा माया जोडी तूने लाख करोडी वृथा जन्म गयो रे. माया, धन, पैसा जमा करण्यामध्ये लाख करोड, फक्त आपण कागदोपत्री त्या एक छोटस पुस्तक हातात देऊन टाकलं त्या बँकवाल्यांनी आणि झालो आपण त्याचे मालक. तुम्ही एवढ्या करोडचे मालक, तुम्ही तेवढ्या करोडचे मालक. आणि याच्यामध्येच
हे सगळं तारुण्य ही जवानी संपून टाकतो आपण. आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं माणसाला वाटतंय पैसा मिळवणं, पैसा कमवणं, श्रीमंत होणं हेच आमच्या जीवनाचं ध्येय आहे. परंतु एक लक्षात घ्या सज्जन हो, हे सगळं कोण करायला लावते? ही आशा आहे. तृष्णा ही सर्व पापिष्ठा नित्योद्वेग करी स्मृता अधर्म बहुला चैव घोरा पापानुबंधिनी या दुस्तेजा दुर्मती भीर या न जिर्यति जिर्यतः योसो प्राणांतिको रोगस्ताम तृष्णाम त्यजतः सुखम. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंदुतानीशा चिन पावला, हिंदुतानीशा चिन पावला. येवले बापू, आज तरी इच्छा पूर्ण होईल, उद्या तरी इच्छा पूर्ण होईल या आशेवर केवळ माणसं जगतायत. सुरुवातीला काहीच नसतं, त्यावेळेला असं वाटतं कमीत कमी बरं त्यांना ग्रामपंचायतचा मेंबर जरी झालो तरी खूप झालं. ग्रामपंचायतचा सदस्य बनतो, तेवढ्यावर थांबत नाही. पुन्हा म्हणतो अरे आपल्यात काय कमी आहे का? संघटन तयार करतो सगळ्या सदस्यांचं, सगळ्यांना आपलंसं करतो आणि मध्येच पुन्हा सरपंचावर अविश्वासाचा ठराव टाकून स्वतःच उमेदवार होतो आणि कर्मधर्म संयोगाने सरपंच बी बनतो. सरपंच झाला, आता एवढ्यावर थांबावं ना? नाही थांबत. पुन्हा वाटतं नाही आता एकदा पंचायत समिती लढून बघू. पांडे महाराज लय अवघड आहे बघा, थांबूनच देत नाही कुठं माणसाला. झाला कसा बसा पंचायत समितीचा मेंबर, पुन्हा म्हणतो सभापती पदासाठी नंबर लागतो का काय, नाही ट्राय करून बघू. पुन्हा झेडपी मेंबर बनण्यासाठी प्रयत्न चालू असतात. पुन्हा असं वाटतं आमदाराची माझी उंची काय आता काय कमी थोडी आहे, आमदार मी एकाच लेवलचे झालो आता. आणि मग दावा ठोकायला लागतो कशावर? आमदार किंवा 2024च्या विधानसभेला 100% मी उभा राहणार
आणि मला पूर्ण खात्री आता मी निवडूनच येणार, असं तू स्वतःलाच म्हणतो. आणि मग पुन्हा तिथून पुढे प्रयत्न चालू होतात. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणलं जातं. आणि कर्म धर्म संयोगाने पुन्हा तो आमदारही होतो. एवढ्यावर तो थांबत नाही, पुन्हा खासदारकीचे वेध लागायला लागतात. नरेंद्र मोदीची लाट जवळ चालू तोवर त्याच्यात बी निवडून येतो. खासदारकीवर समाधान नाही, पुन्हा कमीत कमी एखादं राज्यातलं केंद्रीय पद मिळावं, राज्यातलं पद मिळावं. कॅबिनेट झाला, उपमुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री झाला, पुन्हा केंद्रात जाण्याची इच्छा. कुठं बी जाऊ द्या सज्जन हो, किती बी प्रवास चालू राहू द्या, तरीही आशा पूर्ण होऊ शकते. आशेचे बांधले आशेचे बांधले जन्म गेले महाराज केवळ आणि केवळ आशेवरती. पण ध्येय मिळालं का, समाधान झालं का, तर याचं उत्तर आहे नाही. मजबूर साहेबांचा एक शेर आहे बघा. मजबूर साहेबांनी फार एका शेर मध्ये फार गोड वर्णन केलं. माणसाला असं वाटतंय आज तरी सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील, उद्या तरी पूर्ण होतील, पण थांबत नाही माणूस. ती इच्छा कधी पूर्ण होत नाही आणि ठरवलेलं ध्येय कधी मिळत नाही. माणूस संपून जातो पण आशा संपत नाही. योसो प्राणांतिको रोगस्ताम तृष्णाम त्यजत सुखम. माणूस स्मशानात जातो पण तरी बी ती त्याच्या सोबतच असते. तो त्याला वाट लावते तरी ती संपत नाही, ती इथंच राहते. मंजिल मंजिल दुनिया कहती, मंजिल सी तो सी नहीं, जिसको देखा चलते देखा, पहुंचा तो कोई नहीं, जिसको देखा चलते देखा. मजबूर साहेब म्हणतात ज्याच्याकडे पाहिलं तो सारखे चालतानाच माणसं दिसतात, त्यांचे प्रवास बंदच झाले नाही, त्यांची वाट बंद नाही झाली, त्यांचं चालणं बंद नाही झालेलं. आयुष्यामध्ये सज्जन हो, कितीही एक आयुष्य नाही, हजारो आयुष्य जरी माणूस चालत राहिला तरीही पूर्णपणे निश्चित गंतव्य स्थान त्याला भेटतच नाही. विठाला विठाला प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये एक मला उदाहरण आठवलं पहा. आपल्या या बीड जिल्ह्याचं वैभव, आदरणीय वैकुंठवासी, कीर्तनाचा बादशहा, कीर्तनाचा बाप माणूस, वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे बाबा म्हणायचे, माणसाला कुठंच मेळ लागत नाही,
एक उदाहरण सांगायचे बा, इकडे लक्ष द्या. खेती करने गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडने गया तो झांगा झिंगा, आणि साधू बना तो उलटा टांगा. म्हणजे शेतामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतो तर तिथं बी मेळ लागत नाही. नेमकं ज्या मालाला भाव आहे त्या भावाच्या टायमाला तो माल घेत नाही, आणि मग तो भाव निघून जातो. मग याच्याकडे त्या मालाचं भरघोस पीक, आणि तेव्हा भाव 100% पडलेले असतात. खेती करने गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडने गया तो झांगा झुंगा, आणि त्याला वाटतात हे साधूपणा फार चांगला आहे. पण ते बी तिचं बी त्याला जमत नाही. साधू बना तो उलटा टांगा. लोकांनी उलटा टांगला आणि बदाबद मारला. विठ्ठला विठ्ठला सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. किती बेकार आहे अशा सांगू का तुम्हाला? तुमच्या भाषेत सांगतो, एक उदाहरण सांगता. एक काम, एक साधू होता, संन्यासी महात्मा भरतांना. एक दिवस एका भिक्षुकी करता करता एका गावामधून जाऊ लागला, आणि गावातून जाता जाता कैलास महाराज गावात गेला. त्या गावामध्ये एक नदी होती, सुंदर पाणी खळखळ खळखळ त्या नदीला वाहत होतं, आणि त्या नदीच्या घाटावरती काही महिला मंडळी माता मौल्यांनो कपडे धुत होत्या. आणि कपडे धुत असताना त्यानं त्यातल्या एका स्त्रीकडे त्याची नजर गेली, आणि त्या स्त्रीला पाहून त्याची बुद्धी बदलली, आणि त्याला असं वाटलं की ही स्त्री माझ्या योग्य आहे. एवढी सुंदर स्त्री जर मला अगोदरच भेटली असती तर मी संन्यास दीक्षा घेतली नसती. पण तरीही म्हणलं आता एकदा डेअरिंग करून बघू. गेला भांडे महाराज तिथं त्या स्त्री जवळ, आणि त्या माऊलीला म्हणू लागला, तुम्हाला जर वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू. ती म्हणली अगदी बोला म्हणे, बिंदास्त. मग हा सांगू लागला म्हणे, मला तुमच्या बरोबर लग्न करण्याची इच्छा झाली. कोण सांगताय?
संन्यासी बाबा साधू महात्मा म्हणतोय मला तुमच्या बरोबर लग्न करण्याची इच्छा झाली आहे. ती म्हणली अप्पोस आय एम ऑलवेज रेडी, मी तयार आहे कधीही तुमच्या सोबत लग्न करायला, पण माझी एक अट आहे, माझी शर्त आहे. काय अट आहे म्हणे तुमची? बबनराव तिने सांगितलं एक काम करा, तुमचा जो हा साधूचा वेश आहे तो काढावा लागेल, अंगावरची भगवी वस्त्र काढावी लागतील, जटा विटा सगळं क्लीन करावं लागेल आणि सुंदर हँडसम माणसाप्रमाणे बनून अगदी टाय शर्ट पॅन्ट टी शर्ट बढिया शर्टिंग करून इन बिन करून तुम्हाला यावं लागेल. हे मला बस एवढंच. मला हो आत्ता जातो आणि रेडीच होऊन येतो, मला इथंच थांब. गेला नावी दादाच्या दुकानामध्ये गेला आणि नावी दादाच्या दुकानात जाऊन त्याने सगळं रेडी झाला. हो शर्टी मस्त सध्याच्या आधुनिक युगाप्रमाणे तो कट मारला मस्त भारी आणि आता सगळी तयारी झाली, पूर्ण क्लीन झाला, रेडी झाला. तेवढ्यात नावी दादानं त्याला सांगितलं म्हणे बाबा पैसे द्या ना. आता खिशेच नाही, साधू होता, खिशात पैसे बी नाही खिसे बी नाही, पण आता नावी दादा काय सोडायला तयार होईना ना, काहीतरी द्यावं लागेल म्हणे तुम्हाला, मी बदला दिल्याशिवाय तुम्हाला नाही जाऊ देणार. आणि मग त्यानं पाहिलं ती झोळी होती जुनी, लक्ष द्या, त्या झोळीमध्ये भरताना एक तांब्याचं जुन्या काळातलं तांब्याचं भगुनं होतं. त्याने ते भगुनं काढलं, सांगितलं माझ्याकडे साहेब दुसरं काही नाही, माझ्याकडे तेवढं भगुन आहे, ते भगुनं घेऊन टाका. दिलं त्या नाव्याला ते भगुनं. त्याने म्हणलं आता झोळीचं तरी काम आहे, काय काम आहे, भगुनच गेलं. हा झोळीमध्ये भाकरी घ्यायचा आणि भगुन्यामध्ये भाजी घ्यायचा आणि उदरनिर्वाह करायचा. आता भगुनच गेलं तर झोळी ठेवून तरी काय करायचं. मग झोळी बी दिली टाकून आणि निघाला सज्जन हो. आला नदीवर आला, येऊन पाहतो तर ती बाई कशाला राहिली तिथे. बाई गेली घरी निघून, बघू लागला, इकडं पाहतोय तिकडं पाहतोय, या गलीला जातो त्या गलीला जातो, सगळा गाव त्यानं शोधून काढला, पण मायबाप ती बाई त्याला भेटली नाही. दिवसभर बाईचा शोध घेत घेत बाबा थकून गेला. दिवस मावळ तिला अंधार पडायला लागला, काय करावं कळना. कोरडे दाजी शेवटी आता कुठं तरी विसावा केला पाहिजे, विश्रांती केली पाहिजे. बघू लागला, शोधू लागला, कुठं थांबावं. त्याला माहिती होतं या गावाच्या बाजूला एक संन्याशाचा आश्रम आहे. कळे काका, या संन्याशाच्या आश्रमाच्या दिशेनं हा संध्याकाळच्या वेळेला गेला. मंद अंधकार झालेला होता, दिवस मावळून गेलेला होता भरत महाराज. आणि तेवढ्यामध्ये हा गेटवर आश्रमाच्या येऊन उभा राहिला. आतमधल्या आश्रमातल्या संन्यासानं, याच्याने असं केस पूर्ण कमी केलेले होते, मग त्या संन्याशानं ओळखला, रे म्हणला हा आपल्याच कळपातला दिसतोय. पण गेट उघडल्याबरोबर त्या आश्रमातल्या संन्याशानं त्याला विचारलं, किमते पर्वणी मुंडनम. लक्ष द्या काय म्हणतोय तो संन्यासी, किमते पर्वणी मुंडनम. कारण संन्याशाला केस कधीही तुमच्या आमच्यासारखे कापता येत नाहीत. संन्यासाला जर केस कापायचे असतील तर त्याला पर्वणीची वाट बघावी लागते. त्या आश्रमातल्या साधूने त्याला विचारलं, किमते पर्वणी मुंडनम, कोणत्या पर्वणीवर तुम्ही केस कापलेत. काल परवा दिवशी मी पाहिलं तुमच्या डोक्यावर केस होते आणि आता तुमच्या डोक्याला केस नाही, तुम्ही केस कापलेले. पण पर्वणी कोणती, कारण कालही पर्वणी नव्हती, परवा बी पर्वणी नव्हती ना आज बी पर्वणी नाही. मग नेमके केस कोणत्या पर्वणीवर कापले. त्यावेळेला यानं उत्तर द्यायला सुरुवात केली. ना हा म्हणू लागला, पर्वणी ऐकायची का तुम्हाला. म्हणला ऐका. आणि मग तो पर्वणी सांगू लागला, सज्जन हो ऐका. आशा रे आशा केशनाशा नदी बहती है झुनझुना. आशा रे आशा केशनाशा नदी बहती है झुनझुना. एक नार ऐसी बाजुंदा मिली हजाम ले गया भगुना. एक नारी अशी मिळाली, त्या बाईच्या चक्कर मध्ये भगुन बी गेलं, झोळी गेली, सगळंच गेलं, तेल गेलं, तूप गेलं. विठ्ठला विठ्ठला ज्या संसारामध्ये ज्या प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही सज्जन आहो, कायम स्वरूपीचं सुख, कायम स्वरूपीची विश्रांती आणि कायम स्वरूपीचं समाधान शोधत आहोत, त्या संसारात ते नाहीच. संसार दुःख मूळ चौकडे
काकडा जुन्या वार करायला पक्के पाटे. काकड्यातले प्रमाण देणं सोपं आहे, पण त्याचं द्रौपद ध्यानात ठेवणं सगळ्यात अवघड आहे. विठाला विठाला आयुष्यामध्ये केवढीही जरी उलता पालत केली ना सज्जन होते, इथं समाधान नाही पा. ऐश्वर्यावाल्याला बी समाधान नाही वाटत, सत्तेवाल्याला नाही, संपत्तीवाल्याला नाही, कुणाचंच समाधान नाही झालेलं. एक होता सज्जन हो राजा रावण. राजा रावण, त्या रावणाकडे कमी ऐश्वर्य नव्हतं, साधी संपत्ती नव्हती त्याची. कोटी घरे जेथे काशानी तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. एवढं सगळं ऐश्वर्य राजा रावणाचं होतं सज्जन हो. इशारा बोटाचा केला बरोबर काम व्हायचं, पण सगळं असून सुद्धा मनाला समाधान नव्हतं. तो त्याची खंत व्यक्त करतोय. कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त मंजरी बहन विलोल लोल लोचने ललाम भाद लग्न कस्य वेति मंत्र मुच्चरन कदा सुखी भवाम्यहम्. दृशत विचित्र तल्पयोर भुजंग मोक्ति कस्तयोर गरिष्ठ रत्न रस्तयोर सुरुत विपक्ष पक्षयो तृणारविंद चक्षुषो प्रजामहि महेन्द्रियो समप्रवर्ति तत्तदा सदा शिवम्. सदा शिवम भजाम्यहम्. काय म्हणतोय राजा रावण आहे का? कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन. कधी जीवनातल्या एक विचार करा सज्जन हो. अरे 80,000 बायका होत्या ज्या राजा रावणाला. त्या पंचकन्येमध्ये या राजा रावणाच्या पत्नीचं नाव आहे सज्जन हो. जगातल्या विश्व सुंदरी मध्ये टॉप 10 च्या लिस्ट मध्ये ज्याच्या बायकोचं नाव आहे. जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये ज्याच्या बायकोचं नाव आहे, जी पत्नी सज्जन हो, नाव होतं जिचं मंदोदरी. पंचकन्या स्मरेण नित्यम महापातक नाशनम. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा. त्या मंदोदरीचं नुसतं नाव जरी घेतलं पापाचं निर्मूलन होतंय सज्जन हो. अशी मंदोदरी सदैव ज्याची दासी होती. पण तरीही आशा किती वाईट आहे पहा हो. आपल्या ताटात किती बी चांगले पदार्थ असू द्या हो, तरी बी शेजारच्या ताटाकडे बघत आहे. सगळ्यात मोठी रामायण आपल्याला हे शिकवतंय सज्जन हो. मी म्हणेल ज्याला हे जीवन जगणं जमलं ना, आयुष्यात त्याला कुणीच मागे खेचू शकत नाही. प्रॅक्टिकली आपल्याला हे जगता आलं पाहिजे. राजा रावणाकडे 80,000 पत्न्या होत्या, त्यातली प्रमुख पट्टर आणि मंदोदरी असताना देखील माझ्या जानकी मातेकडे कुदृष्टीने वाईट दृष्टीने पाहण्याची हिम्मत त्यानं केली. नको जाऊ मना वासनेच्या संगे, नको जाऊ मना वासनेच्या संगे, नको जाऊ मना वासनेच्या संगे, नको जाऊ मना. Bye.
विनर खेळाडू जे असतात ना शेवटच्या बॉलवर मॅच फिरवते. हा जब क्या बात आहे. आणि प्रमाण सुद्धा असा शॉट बी असा मारणार तो बॉल म्हणजे असा मध्ये आधी त्या रेषेच्या आत नाही पडा पाहिजे. आउट ऑफ स्टेडियम डायरेक्ट बाहेर शोधित राहा कोर बी तुम्ही तिकडे बघत राहा. परफेक्ट प्रमाण. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा काय झाले पाहत्या रावणा काय झाले. रेड सिग्नल संतांनी लावून दिला. रेड सिग्नल. त्या वासना इच्छा अपेक्षा कामना तृष्णा या सगळ्या एकच आहेत. बहिणी बहिणीच आहेत सगळ्या. या खानवाट्यात कोणाच्या बी नादी लागलं की बरबादीच आहे. संतांनी रेड सिग्नल दिला. अरे आपली 10 एकर 25 एकर 50 एकर काहीच नाही किरकोळ गोष्टी आहेत. राजा रावणासारखा माणूस हे करीन ते करीन म्हणणारे माणसं मंत्र्याला मॅनेज करीन. ओ कॅबिनेट मंत्री आपल्या खिशात म्हणणारे माणसं. पण सगळ्यांना इंडिकेटर दिलंय. किती बी तुम्ही आयुष्यात मोठे असलात तर राजा रावणापेक्षा जास्त श्रीमंत असू शकत नाही. शेवटी त्याला सुद्धा धुळीला मिसळावं लागलंय. कशामुळे? फक्त आणि फक्त वासना पूर्ण नाही झाली त्याची. खऱ्या अर्थानं ही वैषयिक वासना जीवनात पूर्ण होत नाही. लक्षात घ्या. 2 प्रकारची वासना आहे. एक वासना आहे वैषयिक वासना आणि दुसरी वासना आहे भगवत वासना. वासनाच करायची नाही का ना. वासनाच करायची ना तर देवाची केली पाहिजे. ती वासना फार मंगल आहे बघा. तिची दुर्गंधी येत नाही तिचा सुगंध आहे. त्या वासनेचा सुगंध आहे. आणि वैषयिक वासना किती बी घ्या ती संपत्ती ती पूर्ण करू शकत नाही माणसाची इच्छा. विठाला 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 ही पेवावरी ठेवू जाता हात. कोई पेवावरी ठेवू जाता हात. कोई पेवावरी ठेवू जाता हात. कोई पेवावरी ठेवू जाता हात. स्वतःच्या मुलांचं आयुष्य भोगून सुद्धा हो मनाची तृप्ती पूर्ण होऊ शकली नाही सज्जन हो. नाव होतं त्या राजाचं ययाती. विठला 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 माणसाला वाटतंय फक्त वाटतं आपल्याला सज्जन हो थोडस कम मिळालं 5-25 एकर जमीन झाली एखादा चांगला बंगला झाला त्याच्या समोर एखादी 4 व्हीलर लावली 5-50 लाख रुपये बॅलन्स आपल्या नावावर झाला की माणसाला वाटतं आता बस आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या. पण हे सगळं ऑलरेडी ज्याला मिळालंय त्यांना विचारा तुमच्या मनाची इच्छा तुमच्या मनाची आशा आणि त्याचा वेग त्याचा आवेग बंद झालाय का नाही. प्रत्येकाचं उत्तर एकच येईल की आशा ही कुणालाच आजपर्यंत पूर्ण तिने माणसाला शांत बसू दिलं नाही. माणसाला वाटतंय फक्त इथं तरी आपल्या मनाला शांतता मिळेल तिथे तरी मनाची तृप्ती होईल इकडं तरी होईल संसारात होईल. एखादा भरत महाराजासारखा चांगला पखवाज वादक हो नंबर 1 चा महाराष्ट्र गाजवणारा पखवाज वादक पाहिला की नवीन शिकणाऱ्या पोराला वाटतंय आपण सुद्धा असंच व्हायचं. आणि मग तो होतो झाल्यानंतर पुन्हा जेव्हा तो पखवाज वाजवणारा माणूस जेव्हा कीर्तनकाराकडे बघतो तेव्हा भरत महाराज त्याला वाटतात आपण कीर्तनही करायला पाहिजे. मग फेटा बांधतो. म्हणजे आमचे भरत महाराज कीर्तन बी करतात. मी ऐकलंय लय गोड कीर्तन करते ते. ही इच्छा जी अपेक्षा आहे पण ते कीर्तन जरी करत असले तर ते त्यांचा आनंद म्हणून कीर्तन करतात.
प्रोफेशनली कीर्तनकार म्हणून नाही तर प्रोफेशनली भरत महाराज हे मृदंग वादक म्हणूनच मरणार सज्जन. आपल्याला जी देवानं देणगी दिलेली ना तिचा अगदी तहे दिल से मनापासून त्याचा स्वीकार माणसाने करावा. नैसर्गिकता त्याला म्हणतात. अनैसर्गिक कृत्य करू नये कधी माणसानं. आपल्याकडे ती स्किल नसताना सुद्धा आपण ते करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर दगड पाडून. नाही जमत ना आपल्याला तर त्याच्या नादी लागू नये. कैलास महाराज नंबर 1 गोड गातात. सगळ्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाची चर्चा आहे म्हणून आपणही पकवाज सोडून द्यायचं आणि गायन करायचं हे जमणार नाही. आता कित्येक पकवाज वादक आमच्यातले सुद्धा पकवाज वाजवायचं सोडून चांगले हात होते पण पकवाज वाजवता पकवाज दिला सोडून म्हणलं कीर्तनातच चांगलं काय म्हणतात त्याला बेनिफिट नाही शब्द वापरायचा मला. करिअर आहे. हा शब्द छान आहे. मला तर प्रॉफिट बी माझ्या डोळ्यासमोर शब्द होता पण तो वापरायचा नव्हता मला. मला पकवाजामध्ये करिअर करण्यापेक्षा कीर्तनात मला करिअर करायचंय. अर्ध करिअर खालास झाल्यावर विचार करतात माणसं. म्हणजे हे बी नाही ते बी नाही अशा अवस्थेला मध्यभागी भोगावे ना त्यागावे आणि मध्यभागी विभागावे अशा अवस्थेला येऊन पोहोचल्यानंतर डिसिजन घेतो माणूस कीर्तनकार व्हायचे. मला सांगा कसं जमन. दोही पेवावर ठेवू जाता हात 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 कशामुळे हे आशा बदलली. तुम्ही ज्या कामावर आहात ज्या कार्यामध्ये आहात एक लक्षात घ्या सज्जनो. आता तुम्हाला एक सगळ्याला माहिती असेल झोमॅटो नावाची कंपनी आहे. सगळ्याला माहिती शहरात राहणाऱ्या लोकांना की पार्सल मागवतात माणसं हॉटेलमधून भोजन. झोमॅटो नावाची कंपनी आहे. त्या झोमॅटो नावाच्या कंपनीच्या मालकाला पहिलं गिराईक तब्बल 9 महिन्यानंतर मिळालं होतं. कंपनीचं ऑफिसचं ओपनिंग झाल्यानंतर नाना व्यावसायिक क्षेत्रातले माणसं आहेत तुम्ही किती दम धरावा लागतोय बघा. लक्षात घ्या. आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कामामध्ये दम धरावा लागतोय. त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतोय. हे करू का ते करू का कोणतंच हाताला येत नाही. तब्बल 9 महिन्यानंतर सज्जना हो पहिलं कस्टमर आलं. आणि आता सद्यस्थितीला झोमॅटो नावाची कंपनी फूड अन्न पुरवठ्याच्या क्षेत्रामधली सध्या नंबर 1 ची कंपनी आहे सज्जनो. 1 नंबरची कंपनी. फक्त आपली जी इच्छा आहे तिच्यावर मुरड घालावं लागते. माणसाला वाटतं इथं तरी मिळेल पण नाही. एक लक्षात घ्या. रस्त्यानं चालणाऱ्या माणसाला वाटतंय आता चालून फार थकलोय. उन्हाचा कल पार आहे. जरा आता एखादं चांगलं झाड सापडलं त्याच्या खाली जरा चांगलं थंडगार प्यायला ताक मट्टा मिळाला तर बरं होईल असं वाटतंच ना वाटतं. तेवढ्यात चालून थकलेला असतो तो पुन्हा त्या झाडाखाली जाऊन थांबतो. मग तिथं झाडाखाली जाऊन उभा राहिला. बराच वेळ उभा राहिला.
मग आता उभा राहिल्यावर तिथं तरी त्याला बरं वाटलं पाहिजे ना, तिथं तरी विश्रांती वाटली का पाहिजे, नाही आराम वाटला पाहिजे. पण उभं राहून सुद्धा आराम मिळत नाही. 2 घंटे जर आमच्या कीर्तनामध्ये काळकरी मंडळी उभा राहिले तर त्यांना असं वाटतं आता कधी महाराज कीर्तन सोडते तर कधी बसायला मिळते. म्हणजे उभं राहण्यामध्ये विश्रांती नाही, बसण्यामध्ये विश्रांती असं वाटते. मग बसणाऱ्याला विचारा, बसणारे म्हणतात नाही आता कीर्तन कधी संपते, कधी एकदा पंक्ती बसतात आणि कधी इथून उठून निघतो. म्हणजे बसणाऱ्याला वाटतं बसण्यामध्ये विश्रांती, पण ती बसण्यात नाही, उभं राहण्यात विश्रांती आहे. का घरी जाऊन झोपण्यात विश्रांती. झोपणाऱ्याला विचारा, झोपणारा म्हणतो झोपण्यात विश्रांती नाही. एखादा माणूस 2 दिवस जर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, 2 दिवस जर बेडवर झोपवला तर त्याला वाटतं आता कधी डॉक्टर एकदाची सुट्टी देते तर कधी इथून एकदा मी पळतोय. झोपणाऱ्याला वाटतं चालण्यात विश्रांती, चालणाऱ्याला वाटतं उभा राहण्यात विश्रांती, उभा राहणाऱ्याला वाटतं बसण्यात विश्रांती, बसणाऱ्याला वाटतं पुन्हा झोपण्यात विश्रांती. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस झालं नाही का प्रमाण, फक्त आपले त्याच्यावर मी हायलाइट केली. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांतीच नाही, पण एक लक्षात घ्या सज्जन हो, या आयुष्यामध्ये, या प्रपंचामध्ये, या भौतिक जगामध्ये विश्रांती कुठंच नाही. फक्त आपल्याला वाटतंय आपण जर पद्धत बदलली तर आपल्याला आराम मिळेल. बरोबर ना? बसल्या बसल्या सुद्धा बघा तुम्ही, माणसं 2 घंटे कीर्तनात एका आसनात बसत नाहीत. भरताना तुमचं नामचं अवघड काम आहे. आपण जसं उभं राहिलो तिथंच उभं राहावं लागते, तुम्ही जिथं बसले तिथंच बसावं लागते. यांचं तसं नाही. हे रामदेव बाबाला मागं टाकते, इतके आसनं बदलते 2च घंट्यात. कुणी गुडगावर करीन, कुणी पायवर करीन, एखादं पायच लांबवते, कुणी भगूनच करते, चुली करते, आपल्या पद्धतीने सोयीच्छेने. 2 घंटे एका आसनात बसू शकत नाही तुम्ही. आम्हाला 4-4 घंटे बसायची सवय असते. 2 घंटे माणूस एका आसनात राहू शकत नाही. का? पद्धत बदलली की माणसाला वाटते आराम मिळेल जरा. आता पाय वर केला की आराम मिळेल, पाय लांबवला की आराम मिळतो. ही पद्धत बदलली, आराम नाही. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस आराम नाही. एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो. अण्णा ऐका, एक माणूस त्याने चोरी केली, चोरी आणि केल्याबरोबर पोलिसांनी त्याला रेड हँड पकडला, पोलीस स्टेशन मध्ये नेला, पोकळे काका. आणि पोलीस स्टेशन मध्ये नेऊन पोलिसांनी सांगितलं चोरी केली, धरडावून विचारलं, कबूल झाला, हो साहेब चोरी केली. पोलिसांनी सांगितलं म्हणे तू चोरी केलेली कबूल केलीस, कबूल केल्यामुळे तुला शिक्षा होणार आहे, सजा होणार आहे, पण आता सजा तुझ्या मनावर होणार. त्याला लय आनंद वाटला. माझ्या मनावर सजा म्हणल्यावर नाईक म्हणे सजा 2 प्रकारची, निवड तू करायची. 2 प्रकार असे. पहिला सजेचा प्रकार आहे आमच्या पैठण भागातल्या काळ्या पाटीच्या त्या आखूड मिरच्या, काय म्हणते, कोणती मिरच्या, लवंगी मिरची, तसली आखूड लवंगी मिरची 1 किलो भर मिरच्याचं इथं टोपल्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि ही एक प्रकारची, त्या मिरच्या नॉनस्टॉप संपेपर्यंत खात राहायचं, ही एक सजा. आणि दुसरी सजा कोल्हापूरवरून पैलवान आणलेला आहे, त्या पैलवानाच्या हातचे 10 दंडे पाटीत खायचे. सजा तुझ्या मनावर आहे, निवड तू कर. तो म्हणला काय करावं कैलास महाराज, मार खाणं जरा अपमानाची गोष्ट आहे, मिरच्या काय म्हणला खायचीच गोष्ट आहे, पण नाव थोडं होईल थोडासा त्रास, पण साहेब मला मिरच्या खातो. बसला मिरच्या खायला. भरताना असं एक बचका भरून त्यानं मिरच्या घेतला, तोंडात टाकल्या मिरच्या. पहिला घास खाल्ला, तिखट जाळ मिरच्या सजन. हो दोन्ही डोळ्याला गंगा जमुना सुरू झाल्या. हो केस सगळे असे टाईट झाले त्याचे. मिरच्या खाण्याचा परिणाम इतक्या तिखट जाळ मिरच्या. त्यानं विचार केला पहिलाच घास खाल्लाय तर इतकी भयंकर आग आणि इतका त्रास व्हायला लागलाय, हे सगळं बघून संपुष्ट तर जिवंत राहत नाही. म्हणला साहेब मिरच्या नाही खात, म्हणला आता दंडेच खातो. आणला पैलवान बोलून. पैलवान काय साधा थोडा होता तो, आपल्याकडचा कोल्हापूरचा स्पेशल बोलून आणलेला होता.
त्या पैलवालाने भरतांना एक पाठीमध्ये जसा दणका मारला, इथं दोन दोन आहेत मारायला, हे जरा भारीच आहेत, तब्येतीकडे नका जाऊ यायच्या. जसा त्यानं ठोका मारला, जमीन आसमान एक झालं. 33 कोटी देवाचं दर्शन एकदाच दर्शन केलं. त्यानं विचार केला, नाही 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 नाही, म्हणला पहिलाच ठोका जर इतका पॉवरफुल आहे, 10व्या ठोक्यापर्यंत जिवंत राहत नाही. म्हणला साहेब मिरच्याच खातो, मिरच्या खाल्ल्या तरी बी त्रासच आहे बघा ना, आणि दंडे खाल्ले तरी बी त्रासच आहे, पाय लांबविले तरी बी त्रासच आहे, मांडी घातली तरी बी त्रासच आहे, उभं राहिलं तरी त्रासच आहे, आणि घरी जाऊन झोपलं तरी बी त्रासच आहे. म्हणून संतांनी सांगितलं, बाबांनो या संसारात विश्रांती नाही, फॉर्म्युलिटी चेंज करीत राहा, काही फरक पडणार नाही. पण मनाला खरं समाधान नाही, खरं समाधान जर पाहिजे असेल तर केवळ आणि केवळ भगवंताच्या चरणाजवळ आहे, देवाच्या चरणाजवळ समाधान आहे. एरवी संसारामध्ये तुम्ही आपल्या मनाला कितीही वश मध्ये कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, ते मन तुमचं कंट्रोल मध्ये येणार नाही. पण एकदा का त्या भगवंताचे चरण त्या मनानं पाहिले की मग ते कुठंच जाणार नाही. कैलास महाराज आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. जीवाला परेशान केलंय. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. बहुत चंचल चपळ जाता येता त्या मनाला ज्या वेळेला तुकोबारा म्हणतात देवाच्या चरणावर आम्ही समर्पित केलं. सगळं धांडोळिली वने पाहिली, पुराणे धांडोळिली वने, सगळं सारी दुनिया फिरली, पण मनाला मात्र कुठंच आराम मिळाला नाही. आराम नाही, विराम नाही, विश्राम नाही. पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, रूपी जळले लोचन, रूपी जळले लोचन, रूपी जळले लोचन, रूपी जळले लोचन.
बऱ्याचदा पहिला एक काळ होता, असा होता, गावागावामध्ये कीर्तन असायचे, पण त्या कीर्तनामध्ये शक्यतो ज्या लोकांना यष्ट्या फुकट झालेल्या आहेत तेच लोक कीर्तनात असायचे. म्हणजे कळालं तुम्हाला, सिनियर सिटीजन माणसं, प्रपंचामधून बाजूला झालेली माणसंच फक्त कीर्तनामध्ये असायचे. पण अशा या विद्वान गायनाचार्यांमुळे, या विद्वान मृदंगाचार्यामुळे आणि युवा कीर्तनकारांच्या मुळे तरुण मंडळी सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसतात. सज्जन हो, खऱ्या अर्थानं ही एक या संप्रदायाची उपलब्धी आहे. आमच्या सारख्यांचं कीर्तन ऐकायला येणारा 50% वर्ग असतो आणि 50% वर्ग कीर्तनातला पकवाज ऐकायला आणि कीर्तनामधलं गायन ऐकायला सुद्धा लोक 50-50 किलोमीटर वरून येतात. सज्जन, आणि एवढं सगळी पर्वणी, एवढी सगळी मेजवानी, ही सुद्धा एक प्रकारची मेजवानी आहे. ही फक्त कानाची मेजवानी. तुकोबाराय म्हणतात त्या देवाच्या चरणावर, चरण म्हणजे काय लक्ष द्या. झालं आता आपलं कीर्तन, अगदी 2 मिनिटांमध्ये आपण त्याला पूर्ण विराम देणार आहोत. तुकोबाराय म्हणतात बघा, भगवंताच्या चरणावर ज्या वेळेला माझं मन समर्पित केलं, चरण या शब्दाचा अर्थ आहे स्वरूप, देवाच्या स्वरूपाला. उत्तमानम स्वरूपम ही पादशब्देनं म्हणण्याते, आणि त्या देवाच्या स्वरूपाकडे माझ्या मनानं पाहिलं आणि त्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतात, आता मात्र माझ्या मनाला पूर्णपणे विश्रांती प्राप्त झाली. अभंगाचं दुसरं चरण. पावलो विसावा आता निशुद्धीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. आयुष्याच्या शेवटी तुकोबाराय म्हणतात भगवंताची भेट झाली. त्या भगवंताच्या सुंदर रूपाला पाहिलं. कसं होतं ते रूप?
त्या भगवंताचं जरी की पगडी बांधे जरी की पगडी बांधे सुंदर आठवाला जरी की पगडी बांधे सुंदर आठवाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे बिहारी कितना लागे बिहारी लट घुंघरा ले बाल तेरे गोरे गोरे गाल सुंदर श्याम सलोना तेरी टेढ़ी मेढ़ी चाल ओहो लट घुंघरा ले बाल तेरे गोरे गोरे गाल सुंदर श्याम सलोना तेरी टेढ़ी मेढ़ी चाल हवा में सर सर करता हवा में सर सर करता तेरा पीतांबर मत वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा हो प्यारा हो त्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आयुष्यभर खटाटोप केला तो फक्त यासाठी की शेवटच्या क्षणी त्या भगवंताचं स्वरूप मला बघायला मिळावं आणि त्याचा परिणाम आज परमात्मा भेटलाय त्या देवाचं दर्शन झालंय त्या देवाचं सुंदर स्वरूप मी पाहिलं श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम शृण्वताम ते निर्विश्य कर्ण विवरय हरतोंग तापम अशा सुंदर रूपाकडे पाहिल्यामुळे तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थानं माझं जीवन सफल झालंय कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता कुणी कितीही बी आणि केवढी बी ऑफर देऊ द्या या जगातली आता मला ऑफर मान्य नाही एवढंच नाही योगी मुनी ध्यान ज्या भगवंताचं करतात हिमालयाच्या गिरीकंदरामध्ये बसून हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा जे मिळवण्यासाठी जो मोक्ष मिळवण्यासाठी मुनी लोक साधू लोक धडपड करतात ते मोक्ष जरी माझ्या पायावर आणून टाकला तरी त्याची आता मला गरज नाही तुका मने मुक्ती पडलेली नो मारी 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 तुका मने मुक्ती पडलेली नवारे तुका मने मुक्ती पडलेली नवारे तुका मने मुक्ती पडलेली नवारे तुका मने मुक्ती पडलेली नवारे
कुंडलिया या ठिकाणी दरवर्षी अत्यंत सुंदर असा एक दिवसीय कीर्तन महोत्सव होतोय, परंतु सगळ्या महाराष्ट्राची मागणी असल्यामुळे प्रत्येक वर्षी भरत महाराज आपल्याला भेटत नाही, पण यावर्षी आदरणीय वैकुंठवासी बाबूराव बाळाजी सातपुते यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सगळी मांदी याळी या ठिकाणी उपस्थित आहे। या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय नारायण बापू सातपुते यांची दरवर्षी इच्छा असते की उभ्या महाराष्ट्रामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून भरत महाराजांच्या गावी घाटावाडी या ठिकाणी झालेलं शिवतांडव भरत महाराज आतापर्यंत कमीत कमी 10 लाख लोकांनी त्याला पाहिले, 10 लाख लोकांनी ते मी गायलेलं आहे, भरत महाराजांनी वाजवलेलं आहे। बापूंची इच्छा असते की कीर्तन कोणतं बी असू द्या, कधी बी असू द्या, त्या कीर्तनामध्ये शिवतांडव झालं पाहिजे। आणि तुम्हा सगळ्या श्रोते सज्जनांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये हे शिवतांडव कुणी म्हणत नाही। भगवान शंकराचं हे शिवतांडव अत्यंत कठीण आहे, ते वाजवणं बी कठीण आहे आणि ते गाणं बी कठीण आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये अभिमानाने आणि अहंकाराने नाही सांगत, पण या महाराष्ट्रात फक्त 2च माणसं शिवतांडव गातात बघा, एक आहेत कालीचरण बाबा आणि दुसरे शिवानंद महाराज। आणि शिवतांडव वाजवण्याचं काम या फक्त महाराष्ट्रात एकच माणूस करतो, ते म्हणजे आमचे भरत महाराज पठाण। त्यांच्यासारखं शिवतांडव आतापर्यंत कोणाला वाजवता आलं नाही। म्हणून एकदा सगळ्यांना विनंती, संपलं आपलं कीर्तन, एकदा फक्त या शिवतांडवाचा आनंद घ्यायचा आपण सर्वांनी, सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे, ते एक साथ सगळ्यांनी जोरदार सुंदर टाळी। आमच्या गाण्याला मृदंगाला तुमच्या टाळीची साथ पाहिजे। माजलगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तुमच्या टाळीचा आवाज गेला पाहिजे। छत्रभान की तरंग बाल मुकुटी पर साजे
दिन तक दिन तक 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 दादा दादी दे के ना ना के ना 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 क्रान तक ता तिरकड़ तकड़ा तकड़ा अंदा तिरकड़ तकड़ा अंदा तिरकड़ तकड़ा अंदा दादा दादी दे के ना ना के ना 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 क्रान तक ता तिरकड़ तकड़ा अंदा तिरकड़ तकड़ा अंदा तिरकड़ अंदा दादा दादी दे के ना ना के ना 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 क्रान तक ता तिरकड़ तकड़ा अंदा तिरकड़ तकड़ा अंदा तिरकड़ तकड़ा ताली एकदा. टाळो. वाजवणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. ओम नमः शिवाय शलोम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय शंभो. ओम नमः शिवाय. बोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे शंभरनाथ रे शंभुनाथ रे शंभरनाथ रे शंभुनाथ रे. महादेवा तेरा डमरू
शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा बता रे गंगा तटका खात भंग वश प्रसंग श्री शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा बता रे गंगा तटका खात भंग वश प्रसंग श्री शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा बता रे गंगा तटका खात भंग वश प्रसंग श्री शंकर जय 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 शंकर जय 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 शंकर जय 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 आता निश्चित श्रावण समोर आला पुढे भरत महाराजांनी जे मी शिवतांडव गायलं त्यांनी स्पेशल हे शंकराचं परण आहे शिवपरण एकदा पक्वाजावर नुसतं वाजवा तेच तकित धकित टक दिगन धा त्रक धत्ता ते ता तीन तीन ता टक टक शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा सदा रे गंगा तटकासी खात भंग वश प्रसंग सी संगासी व शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरासी सदा रहे गंगा तटकासी खात भंग वश प्रसंग सी संगा शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरासी सदा रे गंगा तटकासी खात भंग वश प्रसंग सी संगा शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा सदा रे गंगा तटका खात भंग वश प्रसंग सी संगा शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा सदा रे गंगा तटका खात भंग शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा सदा रे गंगा तटका खात भंग वश प्रसंग सी संगा शंकर जय 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 शंकर जय 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 शंकर जय 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 आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा पावलो विसावा दोन्ही हाताने जरा जोरात टाळी वाजवा सगळे पुन्हा एकदा बाबूराव बाळाजी सातपुते यांच्या 12व्या म्हणजेच एकटप पूर्ण झालंय तपपूर्ती पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय वंदनीय नारायण बापू सातपुते आणि सर्व सातपुते परिवाराच्या वतीने अत्यंत सुंदर गोड असा हा उत्सव एक दिवसीय कीर्तन महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न झालाय आणि खऱ्या अर्थानं ही मेजवानीच असते माजलगावकरांना ही वर्षातून एकदा मेजवानी असते गोड मृदंग ज्यांनी वाजवला आदरणीय भरतजी महाराज अर्थात भरत अण्णा पठाडे आपल्या या माजलगाव तालुक्याचं वैभवनभूषण आहे त्याचबरोबर सगळ्या महाराष्ट्रांना ज्यांच्या गोड गायनानं वेळ लावलेले आदरणीय आमचे कैलासजी महाराज पवार आणि संजयजी महाराज हजारे नामदेवजी महाराज पोकळे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे अत्यंत सुंदर हा उत्सव आणि या उत्सवामध्ये बापूंच्या प्रेमाखातर सर्व आदरणीय वंदनीय मंडळी उपस्थित आहेत या ठिकाणी आदरणीय आपल्या या माजलगाव तालुक्याचे सर्व उमेदवार मंडळी अर्थात उद्याच्या विधानसभेमध्ये जे आपलं प्रत्येक जण नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आपल्या सगळ्या जनता जनार्दनांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जे ज्यांना अपेक्षा आहे अशी सर्व मंडळी त्यामध्ये आदरणीय आमचे रमेशजी आडसकर साहेब आपल्याला मनापासून वंदन आहे त्याचबरोबर त्यांचे सर्व साथीदार त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आपल्या या माजलगाव तालुक्याचं वैभव माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आदरणीय आमचे येवले बापू आहेत त्याचबरोबर आदरणीय सुरेश काका त्याचबरोबर आदरणीय बादाडे महाराज कांडोरे साहेब आदरणीय बबनराव आमचे ज्यांचं विशेष असं प्रेम आहे आमच्यावरती विशाल दादा आहेत त्याचबरोबर आपण सगळ्यांचे नामोल्लेख करणं शक्य नाही परंतु या सातपुते परिवारावर असलेल्या प्रेमाचा परिचय देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी दरवर्षी उपस्थित असतात आणि खऱ्या अर्थानं आदरणीय वैकुंठवासी बाबूराव बाळाजी सातपुते यांच्या
या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाचं सद्भाग्य प्रत्येक वर्षी मलाच प्राप्त होते. यावर्षी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असं वाटलं होतं मुंबईमध्ये संमेलन असल्यामुळे 2 दिवसीय 23 आणि 24 तारखेचं खऱ्या अर्थानं ती आमच्यासाठी फार मोठी पर्वणी होती. कारण भारत देशातले जेवढे म्हणून काही धर्म प्रचारक मंडळी आहेत 100 लोकांची निवड त्याच्यामध्ये केलेली होती आणि त्या 100 मध्ये माझं नाव होतं. परंतु बापूच्या प्रेमास्तव मला तिथं पोहोचणं शक्य झालं नाही. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने हा आनंद मी जर तिकडं असतो तर इथं आम्हाला बी आणि तुम्हाला बी उपभोगायला मिळाला नसता. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय हरिभक्त परायण श्री गडदे गुरुजी, शिवाजी महाराज गडदे गुरुजी, ज्यांनी जवळपास 40-50 हजार समाज एकत्रित करून मागच्या उन्हाळ्यामध्ये फार दिव्य आणि भव्य असा उत्तुंग सप्ताह या माजलगाव नगरीमध्ये ज्यांनी संपन्न केला, त्यांच्या या गोड मार्गदर्शनाने सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व आपण या परिवारावर प्रेम असणारी सर्व मंडळी, सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्या क्षेत्रातील आपण विविध क्षेत्रातील मान्यवर सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व भक्तिमती मातांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी लांबलेल्या वाणीला इथेच विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, विठ्ठल जय विठ्ठल, विठ्ठल